सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं। शेतामध्ये पाणी साचल्यानं उडीद, मूग, तूर, मका, कांदा पिकाचं नुकसान झालं असून याचा तातडीनं पंचनामा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी सरकारकडे केली। पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा मंजूर करण्यात आला। अत्याचार प्रकरणामध्ये 10 दिवसात फाशीचा कायदा लागू केलाय। अत्याचाराचा तपास 36 दिवसांमध्ये पूर्ण करावा लागणारे पश्चिम बंगालमध्ये अपराजिता कायदा मंजूर करण्यात आला। तर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत घोषणा केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मातंग समाजानं भर पावसामध्ये सामाजिक न्याय निर्णय रॅली काढली। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी रॅली काढण्यात आली आहे। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थींच्या 139 जागा आहेत, तर अर्ज भरण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळते। अंतर्गत राज्यातील लाखो तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय, तर उद्या मुख्यमंत्री यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीला बोलावलेलं आहे। त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती देखील आता सरकारच्या वतीनं केली जाते। पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तयार होण्याआधीच तडे गेलेत। 100 फुटी पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे, तर काही भागांना तडे गेल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्याचा परभणीमध्ये मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध केला। त्याबाबत नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाच्या द्वारे करण्यात आली। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळ यांनी सहकुटुंब पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं, तर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लीन होऊन आज स्वप्नीलनं दर्शन घेतलं। समितीच्या वतीनं त्याचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये मुसळधार पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं। 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं, तर खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। परभणीच्या पाथरीमध्ये तालुक्यात सर्वत्र सलग 36 तास जोरदार पाऊस झाल्यानं सोयाबीन, कापूस, मूग सारखी पिकं पाण्याखाली गेली। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख नाना टाकळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। बीडच्या माजलगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रोख रक्कम नसल्यानं शेतकऱ्यांना ताटकळत उभं राहावं लागतंय। बँकेकडून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अन्यथा डीसीसी बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षानं दिलेला आहे। राजकोटवरील पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीनं आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आली, तर पुतळा दुर्घटनेपासून जयदीप आपटे हा फरार आहे। नाशिक शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली। महापालिकेसमोर मनसेच्या वतीनं ढोल वाजवत आंदोलन करण्यात आलं, तर मडकी आणि फटाके देखील फोडण्यात आले, तर निवेदन देऊन देखील दखल घेत नसल्यानं मनसे आक्रमक झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फटका बसतोय। सोयाबीन आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावलेला आहे। मुंबई इंदोर 309 किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पासाठी 18,000 कोटींच्या निधीला केंद्राकडून मंजुरी मिळाली। 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून महाराष्ट्रातील 2, मध्य प्रदेशातील 4 जिल्हे या प्रकल्पामुळे रेल्वेने जोडले जाणार आहे। तर भाजपच्या नेत्या भारती पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बीड जिल्ह्यातील 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या आणि प्रकल्प तुडुंब भरले आहेत। बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय। बिंदुसरा धरणातून बिंदुसरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काठीपूर्णा धरणामध्ये 96.67% पाणी पुरवठा झालाय, तर या धरणानं 6 दरवाजे धरणाचे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।